सावध हो कंसात, सावध हो. आनंदाच्या भरात एवढा हरवून जाऊ नकोस. तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे तो फार काळ टिकणार नाही. तुझ्या वसुदेव देवकीच्या लग्न एवढ्या थाटामाटात जाऊन देत आहेस. त्याच वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येणारा आठवा पुत्र तुझा अंत करे, तुझा अंत करे. तोच तुझा कर्दनकर आहे, तोच तुझा कर्दनकर आहे. कंसा सावध हो, सावध हो, सावध हो. छिन्न विछिन्न होऊन या धरणीवर कोसळून पडतात. जो का मुष्टी बहाराला शत्रूच्या नका तोंडातून रक्ताचे पाठ वाहू लागतात. तोच मी मथुरेचा राजा महाबली कंस. माझे नाव ऐकतात स्वर्गातील देवच नव्हे तर पाताळातील दैत्य सुद्धा थरथर थरथर कापू लागतात. आणि माझं काय कधी शक्य नाही. अरे जय प्रचंड वाहू सामर्थ्य पुढा देव दानव यक्ष इंद्र भूत पिशाच्य सर्प गंधर्व आपल्या प्राणाची भीक मागतात. तोच विक्रम. अरे जाना आपल्या प्रचंड भाऊ सामर्थ्यानं जरा संदाचा मौका येते एखाद्या खेळण्याप्रमाणे विरकावून तरकून दिला. राज्यानं प्रचंड सामर्थ्यानं वैद्यगिरी पर्वत उचलून आपल्या खांद्यावर घेतला. ज्यानं परशुरामाचा वैष्णव धनुष्य 100 वेळा प्रत्यंचात चढवून हस्तघात केला तोच मी महाबली कंस. आणि माझा कर्दनकार जन्मात येणं काय शक्यच नाही. अरे हे मथुरेचे साम्राज्य प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या जन्मदात्या पित्याला काही खाना दाबून ठेवला तर माझे प्राण वाचवण्यासाठी या वसुदेव देवकीला ठार करायला किती काळ वेळ लागेल. वसुदेव देवकी मैदान तयार व्हा. शक्य नाही. मोदक काय जर तुमच्या पोटी जन्मात येणार असेल तर ही उलंघने ही वीजवंती मुळात गच्चातून टाकली पाहिजे. आवडलं तर जोरदार ताळ्या होत्या याच्यासाठी.
ठीक आहे पण वसुदेव देवके मला एक वचन द्या तुमच्या पोटी जन्मात येणारा प्रत्येक अपत्य जन्मदायक क्षणी धर्माच्या स्वाधीन कराल तर आज तुम्हाला जीवनाच्या दान देईल बोला चालून मुलके चालून मुलके या दोघांना काय करत दाबून ठेवा मागायचं आलं बरं